काय सांगणार सर, महाराष्ट्र राज्य सरकारने जी-आर काढलेला आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना हात लावू नये, मारू नये, केस ताणू नये आणि विद्यार्थ्यांना घडवत असताना ह्या गोष्टी शिक्षकांना कराव्या लागतात. ह्या जी-आरच्या बाबतीत आपण काय सांगणार सर? मी विकास चौधरी, प्राचार्य जय स्कूल ज्युनियर कॉलेज मुक्ताईनगर. शासनानं नुकताच जो अध्यादेश काढला, जी-आर काढला 15 डिसेंबर 2025ला. त्या अनुषंगानं शासनानं काढलेल्या ह्या जी-आरचं मी अजिबात स्वागत करणार नाही. हा जी-आर म्हणजे विद्यार्थ्यांना स्वैर स्वातंत्र्य देणारा जी-आर आहे. विद्यार्थ्यांवर कोणाचा तरी धाक असला पाहिजे, पालकांचा असला पाहिजे, शिक्षकांचा असला पाहिजे. पूर्वीचं जे होतं, छडी लागे छमछम विद्या येई घमघम, हे आजही तत्व हा जी-आर म्हणजे खरोखर विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा असाच आहे. विद्यार्थ्यांना शिकवत असताना अनेक छोट्या मोठ्या चुका होतात. अनेक वेळा पालकही त्यांच्या चुका पोटात घालतात, शिक्षकही पोटात घालतात. पण काही चुका ज्या अशा असतात, अक्षम्य असतात, त्यावेळी विद्यार्थ्यांना धाक दाखवणं, त्यांच्यावर दट्टावणं, डोळे वटारणं, थोडीफार किरकोळ स्वरूपाची शिक्षा करणं, उभं करणं, बेंचवर उभं करणं, बाहेर उभं करणं, या किरकोळ स्वरूपाच्या शिक्षा करणं अगत्याचं ठरतं. त्याशिवाय मुलांना शिस्त लागणं हे अवघड होणार आहे. आज आपण पाहतोय समाजामध्ये मूल्य शिक्षणाचा ऱ्हास झालेला आहे, मूल्यांचा ऱ्हास झालेला आहे. आणि नैतिक मूल्य त्यांच्यामध्ये जोपासायची असतील तर काही वेळा शिक्षकांना कठोर भूमिका घ्यावी लागते. आणि ती घेत असताना शासनानं जे पत्रक काढलं 15 डिसेंबर 2025ला, ते खरोखर विद्यार्थ्यांवर अन्याय करणार आहे. विद्यार्थी घडला पाहिजे. आजचा विद्यार्थी उद्याच्या भारताचा भावी आधारस्तंभ आहे. म्हणून त्या विद्यार्थ्याला घडवण्याची जबाबदारी ही शाळेची असते. विद्यार्थी शाळेत आल्यानंतर शिक्षकच खऱ्या अर्थानं त्या विद्यार्थ्यांचा पालक असतो. आणि पालकत्वाची भूमिका बजावत असताना शिक्षकाला बऱ्याच वेळा कळत न कळत त्या विद्यार्थ्यावर रागवावंच लागतं. रागवल्याशिवाय विद्यार्थ्यांना शिस्त लागणं हे अवघड आहे. अन्यथा वर्ग नियंत्रण करणंही शिक्षकांना अवघड होऊन बसणार आहे. वर्ग नियंत्रण नसेल तर अध्यापन होईल कसं, हा मोठा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झालेला आहे. त्यामुळे या निर्णयामुळे अनेक शिक्षकांचे या जी-आर मुळे हात बांधले गेलेत, असं मी म्हणेल. सर, आपण एवढ्या वर्षांमध्ये सर्व्हिसमध्ये काम करत असताना अशा पद्धतीचा जी-आर आला, जे विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी मारावं लागते किंवा कधीतरी समजून सांगावं लागते, कधीतरी प्रेमाची माया, कधीतरी भावनेची माया. अशा विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी बरेचसे साम, दाम, दंड, भेद शिक्षक म्हणून तुम्हाला वापरावं लागतात. पण एखादी बंडखोर विद्यार्थी असला तर त्याला बंड पद्धतीनेच घ्यावं लागते. यावरती काय सांगणार सर? हे अगदी खरा प्रश्न विचारला. 89 पासून काम करत असताना अनेक विद्यार्थी, अनेक बॅचेस माझ्या हाताखालनं गेलेले आहेत. पण अनेक वेळा या बॅचेस आम्ही पाहतो की काही विद्यार्थी खूप चांगले असतात, पण काही विद्यार्थी आज आपण मोबाईल किंवा टीव्ही याच्यामुळे फार आक्रमक झालेले आम्हाला दिसतात. अनेक विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनताही आम्हाला दिसते. आम्ही पालकांपर्यंत ते मेसेज वगैरे पोहोचवतो, पालकांना बोलवून घेतो. पण त्यावेळेस ह्या जी-आर नंतर असे अनुभव आलेत की काही पालकांचे आम्हाला स्वतःहून फोन आलेत आणि आमच्या मुलांना शिक्षा करण्यास आम्ही मुभा देतोय, तुम्ही त्यांना अवश्य शिक्षा करा, असंही पालकांनी स्वतः भेटून आमच्याजवळ त्यांची भावना व्यक्त केली. कारण पालकांनाही मुलांचं भविष्य जर पाहायचं असेल तर शिक्षा करणं, सौम्य प्रकारची शिक्षा करणं, कोणीच कठोर प्रकारची शिक्षा करत नाही. छडीचाही वापर करताना दिसत नाही. पण बोलणं, दटावणं, या किरकोळ स्वरूपाच्या उभं करणं, या किरकोळ स्वरूपाची शिक्षा मात्र करणं हे क्रमप्राप्त आहे. 89 पासून काम करत असताना खूप अनुभव आलेत. बऱ्याच वेळा शिक्षक विद्यार्थ्यांना उभं करतात. काही पालक तक्रारी घेऊनही येतात. पण त्यांना जेव्हा आम्ही समजावून सांगतो की विद्यार्थी आल्यानंतर आमची आहेत या ठिकाणी, आम्हीच त्यांचे पालक आहोत, त्यावेळेस त्यांचं समाधान झाल्यानंतर ते शाळेबद्दल समाधान व्यक्त करताना आम्हाला दिसतात. असं म्हणता येईल का सर, ह्या जी-आरमुळे विद्यार्थी जे पिढी घडवण्याचे खरं दायित्व या भारतातील शिक्षकांकडे आहे, महाराष्ट्रातील शिक्षकांकडे आहे.
त्या रोजी जे पिढी घडवण्याचं कार्य आहे शिक्षकांकडे, ते जर असे जी-आर पूर्णपणे लागू करून ठेवलेलं आहे, तर ती पिढी घडणार नाही. गुंड प्रवृत्तीकडे जात आहे किंवा गुंड प्रवृत्तीचे घडणार पुढे चालून, हे असं आपल्याला म्हणता येईल का सर? बरोबर. काय सांगा? हा जी-आर म्हणजे खऱ्या अर्थानं विद्यार्थी न घडवता गुंड प्रवृत्तीला प्रोत्साहन देणारा जी-आर म्हणावा लागेल. कारण आज समाजामधलं जे वातावरण आहे, राजकारणापासून समाजकारणापर्यंतचं जे असेल, अनेक गुंड प्रवृत्ती आपल्याला समाजामध्ये दिसतात. विद्यार्थी घडवत असताना अनेक वर्गांमध्ये अनेक विद्यार्थी हे आक्रमक झालेले आम्हाला दिसतात आणि त्यामुळे शासनाचा हा निर्णय म्हणजे शिक्षकांचे हात बांधण्याचा प्रकार आहे, शिक्षकांच्या भावनाही दाबण्याचा प्रकार आहे. त्यामुळे फक्त येणं आणि बेल पडल्यानंतर शाळेची वेळ आटोपल्यानंतर जाणं, याच्या पलीकडे शिक्षकही काही जास्त काम करू शकणार नाही असं माझं मत आहे. कारण किरकोळ स्वरूपामध्ये काही काही पालक जर पोलीस स्टेशनची धाव घेतील या जी-आर मुळे आणि शिक्षकाला जर वठणीवर आणण्याचा प्रयत्न करतील, तर कशासाठी शिक्षक कोणत्या विद्यार्थ्यांना म्हणतील आणि बोलतील आणि शिक्षा करतील. त्यामुळे शिक्षकाची विद्यार्थ्यांचाही आत्मविश्वास जो म्हणतो आपण, मारामारी करण्याच्या बाबतीत, गुंडागर्दी करण्याच्या बाबतीत तो दुणावणार आहे. अभ्यासापेक्षा त्याचं इतर गोष्टींकडे लक्ष या माध्यमातून जाऊ शकतं. तर एक असं म्हणायचं होतं मला, की आता तुम्ही शिक्षक आहेत, प्राचार्य झालेत. याआधी तुम्ही एक विद्यार्थी होते. हे विद्यार्थी असताना आपल्या शिक्षकांनी, गुरुजनांनी त्या काळामध्ये आपली जी सांस्कृतिक वारसा आपण जोपासत असतो, गुरुशिक्षाची, गुरुची, त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा वेळेस आपल्या शिक्षकांनी पनिशमेंट केलेली असेल, मारलं असेल. तो अनुभव एखादी तुम्ही सांगणार का सर? हो. माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्येच झालं. त्यानंतर माध्यमिक शिक्षण वराडशी हायस्कूलमध्ये झालं. पण हे होत असताना त्यावेळची शिस्त ही शिस्तच असायची. आज शाळांमधनं शिस्तीचा फार मोठा अभाव मला तरी जाणवतोय. पूर्वी स्वतःहून पालक यायचेत, प्रत्यक्ष शिक्षकांना भेटायचेत आणि काही चुकलं असेल तर याला अवश्य शिक्षा करा, आम्ही तुमच्यापर्यंत ओरडत येणार नाही, अशी पूर्णपणे मुभा ही शिक्षकांना दिली जायची. पण आज थोडं वातावरण बदललेलं आहे. आता एकच एक मुलगा असतो, त्यामुळेही लाडा नवसाचा मुलगा असल्यामुळे पालकांची भूमिका त्या मुलाकडे बघण्याची वेगळी असते. त्यामुळे किरकोळ स्वरूपाच्या जरी शिक्षा केल्यात शिक्षकांनी, तरी पालकांचा आरोप हा आमच्यावर होतो. त्यामुळे ऑलरेडी शिक्षकांनी ज्या शिक्षा आज रोजी केल्या जात आहेत त्या सौम्य स्वरूपाच्याच आहेत. पण त्यावर कडी म्हणून शासनानं पुन्हा पत्र काढलं आणि डोळे सुद्धा वटारू नये, त्यांना कोणत्याच प्रकारची शिक्षा करू नये, त्यांना काही बोलू नये, अशा प्रकारचा जी-आर त्याच्यावरची कडीच म्हणावी लागेल. हा जी-आर म्हणजे एक निव्वळ शासनाचा मूर्खपणा, बालिशपणा आहे असं मी म्हणेल. काय सांगणार मॅडम, महाराष्ट्र राज्य सरकारने जी-आर काढलेला आहे आणि त्या जी-आर मुळे शिक्षकांना बऱ्याचशा अडचणी येतात. विद्यार्थी घडतायत का नेमकं? मुली घडतायत का नेमकं? मुलांना शिकवत असताना आपल्याला बऱ्याचशा वेळेस मुलांना पनिशमेंट करावी लागते चांगल्या सौम्य पद्धतीने. बरोबर. पण आता हा जो जी-आर आलेला आहे, याबाबत काय सांगणार आपण? माझा परिचय, मी वंदना काशीनाथ शिर्के, जे स्कूलमध्ये 33 वर्षापासून कार्यरत आहे आणि आता उपमुख्याध्यापिका म्हणून माझ्याकडे कार्यभार आलेला आहे. तर हे करत असताना मला असं वाटतं, पालकांनी जर जबाबदारी आपल्याकडे सोपवलेली आहे विद्यार्थ्याला घडवण्याची, तर पूर्ण मोकळीक शिक्षकाला द्यायला पाहिजे, तरच तो विद्यार्थ्याला घडवू शकेल. हे कसं झालं की ताब्यात दिलं, पण मग अर्ध त्यांच्याजवळ ठेवलं आणि अर्ध आपल्याजवळ ठेवलं, आणि त्याच्यामुळे काय होतंय की पूर्णपणे विद्यार्थी घडवण्यास अडचणी निर्माण होत आहेत, अडथळे निर्माण होत आहेत, आणि त्याच्यामुळे पूर्णपणे सर्वांगीण विकास विद्यार्थ्याचा होईल असं मला वाटत नाही. आणि या नवीन आलेल्या जी-आरने तर जणू हातच बांधून टाकलेले आहे शिक्षकाचे. त्यामुळे पूर्ण विद्यार्थी घडवण्यास शिक्षक असमर्थ ठरतोय आणि सारखा मानसिक दबावाखाली तो असतो की आपण जर थोडं या विद्यार्थ्याला बोललं, याचे पालक येतील का, याचे पालक बोलतील का, समाज आपल्याला साथ देईल की नाही, त्याच्यामुळे की मुलांसोबत येऊन आपलं काही नोकरीवर त्याच्यामुळे गदा येऊ शकेल, असं मनात भीती असते. आणि त्या भीतीपोटी मग ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या होऊ शकत नाही, आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांचा विकास होऊ शकणार नाही.
एखाद्या वेळेस मुलींच्या समस्या असतात आणि त्यासाठी बऱ्याचशा बर्डनातून त्या बाहेर येत असतात, हो. शिक्षण घेत असतात. त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती, पण आताची परिस्थिती वेगळी आहे. काही मुलींना वेगळ्या पद्धतीने काउन्सिलिंग करावी लागत असते. त्या संदर्भात हा जी आर तुम्हाला पूरक आहे का मॅडम? नाही, अजिबात नाही. कारण घरूनही तशाच प्रकारचे त्या मुलींना सांगण्यात येतं की जर कोणी काही बोललं तर आम्हाला सांगायचं, कोणी काही म्हटलं तर आम्हाला सांगायचं. पण आम्ही जेव्हा शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांना बोलतो तर त्याच्यामुळे काही असं अतिरिक्त आम्हाला काही मिळणार नसतं कोणाकडून. उद्देश हाच एक असतो, तळमळ हीच एक असते किंवा त्या विद्यार्थिनीचा हा जो पाय घसरण्याचा किंवा वाईट वळणाला लागण्याचा किंवा ती काही वेगळं करते आहे तर तिचं आयुष्याचं नुकसान त्याच्यामुळे व्हायला नको. त्याच्याकरता शिक्षक नेहमी तळमळीने तिला सांगत असतो. काही ऐकतात, काही ऐकतही नाही आणि त्याच्यामुळे हे काही प्रश्न निर्माण होत असतात. काय सांगणार मॅडम, महाराष्ट्र सरकारने जी आर काढलेला आहे. आता खरोखर मुली घडवण्यासाठी शिक्षा करावी लागते. 8वी 9वी 10वी 11वी 12वीचे विद्यार्थिनी असतात, त्यांच्या वयाच्या इच्छानुसार त्यांना समजून सांगावं लागत असते. कधी कधी समजत नाही, कधीतरी वेगळ्या पद्धतीने समजून सांगावं लागत असते. अशा जी आरच्या बाबतीमध्ये आपण काय सांगणार? ऍक्च्युली जो जी आर आहे की शिक्षा नको, तर त्यासाठी माझं असं प्रामाणिक मत आहे की मुलांना जर आपल्या भविष्यात चांगलं घडवायचं असेल, त्यांना चांगली समज द्यायची असेल, तर त्यासाठी थोडीफार प्रमाणात का असेना सौम्य प्रमाणात शिक्षा करणं गरजेचं आहे. कारण आज आपण न्यूजपेपरमध्ये बघतो, बातम्यांमध्ये बघतो, बऱ्याचशा अशा समस्या आहे की ज्या किशोरवयीन मुलांच्या आहेत. आपल्या 8 ते 10 किंवा 11वी 12वीची जे मुलं आहेत अतिशय अग्रेसिव्ह होतात. त्यांना घरचे लोक सुद्धा त्यांना बऱ्याच प्रमाणात कंट्रोल करू शकत नाही किंवा आपण म्हणतो की एकच आहे, दोनच आहे, त्यामुळे ते अतिशय लाडावलेले असतात. घरी त्यांचं वर्तन थोडं वेगळं असतं, बाहेर आल्यानंतर वेगळं असतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर ते भावी नागरिक आहेत तर त्यांना त्यांच्या भावनांवर कंट्रोल करता आला पाहिजे, त्यांच्या वर्तनावर थोडंसं त्यांचं नियंत्रण असावं असं मला वाटतं. शिक्षा ही सौम्य प्रकारची असावी. शिक्षण जर घ्यायचं असेल तर थोड्याफार प्रमाणात का असेना त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव करून देण्यासाठी सौम्य प्रकारच्या शिक्षा असाव्यात असं मला प्रामाणिकपणे वाटतं. एकंदरीत एखादी शिक्षक चुकला त्यावेळेस प्राचार्य तुम्हाला काहीतरी पनिशमेंट करतात. हो, निश्चितच. असते ना मॅडम? मग असते. अशाच पद्धतीची आपण विद्यार्थ्यांना सौम्य पद्धतीची शिक्षा करत असताना काही विद्यार्थी दुहेरी अवस्थेचे असतात, डबल रोल अदा करतात. हो, हो. घरी आणि शाळेत काही अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला हा जी आर पूरक आहे का? नाही, मला वाटतं नाही. कारण कसं आहे, मुलं घरी जे सांगतात त्याच्या अगदी विरुद्ध ते शाळेमध्ये वागतात. पण आपल्याला त्याच्याबद्दलचं काही प्रूफ त्या ठिकाणी